नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा एका मिनी ब्लॉगमध्ये. तर मी सकाळपासूनच स्टार्ट करणार होते, पण माझ्याच्यानं काय झालं नाही. पहिला दिवस होता, आता करीन म्हणून काही केलं नाही. पण मी कामाला गेले, घरचं काम आवरलं, कामाला गेले. 12 वाजता कामावून आले. कामावून येताच मॉल आहे आमच्या शेजारी, एक बानेरमध्ये राहत होतो आम्ही. तर त्या मॉलमधून मी किराणा सामान भरलं थोडंफार. तसंच मिस्टरांना म्हणलं मला गाडीत घरी सोडा, त्यांना घरी सोडायला आले मला. आणि नंतर येता चिकन आणलं. तर मुलांना पण शाळेला सुट्ट्यात पुण्यामध्ये. तर मुलं म्हणले मम्मी बिर्याणी कर. तर मी चिकन शिजवून घेतलं एक साईडला, कारण की आमच्या आहोंना लागतं आहे सूप प्यायला. तर त्या सूपमुळं बिर्याणी मला डायरेक्ट काय करता येत नाही, म्हणून मी चिकन घेतलं शिजवून एक साईडला. गरम पाणी टाकलं, त्याच्यात शिजवताना मी गरम पाणी टाकते, कारण की सूप जरा चांगलं होतं आहे, चव पण लागते. आणि थंड पाणी टाकलं की सगळी चव निघून जाते सूपची. म्हणून मी हमेशा भाजी करायची असली तरी मी गरम पाणी टाकते. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे बिर्याणी भाजी काही करायचं असलं तर गरम पाणी टाकते. लाईट नव्हती आमच्या इथं 2-3 दिवस झाले. तर मी असं अद्रक लसूणची पेस्ट पण याच्यातच कटून घेतली खलबत्त्यामध्ये. आणि मग तेल टाकलं. तेल कॅटलीमध्ये काढायचं होतं, कारण की सामान सगळं संपलेलं होतं. म्हणूनच मी गेले मॉलमध्ये. पण म्हणलं जाऊ दे, आता बिर्याणीपुरतं आहे तेवढं टाकू, आणि नंतर मग कॅन्ड घासून भरता येईल तेल त्याच्यात. मग खडे मसाले, मिरच्या सगळं फोडणीला टाकलं आणि कांदा टाकला. आज काय साधी सोपीच केली, दम बिर्याणी करीत बसले नाही. म्हणलं झटपट करू, कारण की सकाळी स्वयंपाक करणं झाला नव्हता माझ्याच्याने. आज उठायलाच लय उशीर झाला होता, आणि पावसामुळे उठू पण वाटा नाही. म्हणून मी अशी डायरेक्ट सोबतच टाकलं खिचडीसारखी. छान लागते, पण आम्ही हमेशा करतो. तर बिर्याणी करून घेतली आणि दोघंजण आम्ही जेवत बसलो. जेवण झाल्यावर म्हणलं किराणा भरून घ्यावा, पण किराणा काय माझ्याच्यानं भरणं नाही झाला. सिरियल बघत झोपले. तर ही सिरियल कोण बघते. चला, तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग